नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। राज्यामध्ये महायुतीचं सरकार सत्तेत आहे। या सरकारात वरकरणी सगळं उत्तम सुरू असल्याचं चित्र असताना त्यात आता नवनवे खुलासे होत आहेत। एकनाथ शिंदेंच्या काही निर्णयांना चौकशीच्या फेऱ्यात अडकावं लागलंय। शिंदेंचे हे निर्णय गेल्या सरकारमधले आहेत। अशा घटनांच्यामुळे महायुतीत दुरावा निर्माण होईल असे प्रयत्न लगोलग विरोधकांकडून सुरू झाले आहेत। कारण शिवसेनेचं न राष्ट्रवादीशी जुळतंय न भाजपाशी। त्यात कितपत यश या जुळवाजुळवीत येणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा। आणि त्याच्याही पलीकडे जात भाजपा आघाडीच्या सरकारला काही यामुळे धोका निर्माण होऊ शकतो का, यावरच आजचं विशेष वार्तापत्र। विषय सुरू झालाय तो जालन्याच्या खरपुडी प्रकल्पाच्या निमित्तानं। या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत काय घडलंय ते लक्षात घ्यावं लागेल। शिवसेना आणि भाजपामध्ये या 900 कोटीच्या प्रकल्पावरून जुंपेल अशी चिन्ह आहेत। सिडकोच्या जालना खरपुडी प्रकल्पाची चौकशी करा अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे आणि लगोलग तिला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी सुद्धा दिली आहे। चौकशीचे आदेश रवाना झाले आहेत। विषय सुरू झालाय तो जालन्याच्या खरपुडी प्रकल्पाच्या निमित्तानं। या प्रकरणामध्ये काय घडलंय ते समजून घेण्यासाठी हा तपशील बारकाईनं पहा। खरपुडी हा 900 कोटीचा प्रस्तावित प्रकल्प। खरपुडी प्रकल्पाच्यासाठी जमीन शासन खरेदी करणार होतं आणि त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता। जमीन विक्रीतून नफा कमवण्यासाठी नेमक्या त्याच वेळेला दलाल सक्रिय झाले। कमी दरामध्ये शेतकऱ्यांच्याकडून प्रकल्पाच्या आधीच जमीन खरेदी झाली। स्वस्त जमीन वाढीव किमतीला शासनाला विकून नफा कमवण्याचा डाव आखण्यात आला। अर्न्स्ट अँड यंग या कंपनीला अहवाल आर्थिक व्यवहार्यता तपासणी अहवाल तयार करण्यासाठी सांगण्यात आलं होतं। त्या दृष्टिकोनातून ईवाय कंपनीने निगेटिव्ह अहवाल दिला। अनेक मुद्द्यांवर ईवाय कंपनीने या संदर्भातली नकारात्मक माहितीचा अहवाल सिडकोला सादर केला। त्या सादरीकरणानंतर सिडकोच्या डायरेक्टर बॉडीने तो प्रस्ताव शासनाला पाठवला आणि जालना खरपुडी प्रकल्प हा रद्द झाला। इथवर सगळं ठीक होतं, पण राजकीय सारीपाटावर जे घडलं तिथं खरी बातमी दडलेली आहे। पहिल्या फडणवीस सरकारात म्हणजे 2018 मध्ये खरपुडी प्रकल्पाची संकल्पना सिडकोनं मांडली। अभ्यास गटानं 10 जानेवारी 2020 ला खरपुडी प्रकल्प अव्यवहार्य असल्याचं मत मांडलं तेव्हा उद्धव ठाकरे सरकार होतं। उद्धव सरकारनं खरपुडी प्रकल्पाचा प्रस्ताव 9 जुलै 2020 ला फेटाळला। शिंदे सरकारात 2023 मध्ये खरपुडी प्रकल्प बासनातून बाहेर काढण्यात आला। आधी अव्यवहार्य प्रकल्प अचानक व्यवहार्य कसा ठरला असा प्रश्न आता ठाकरे गट विचारतोय। तर सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत। ते देवेंद्र फडणवीस यांचे आदेश आहेत। जालन्यामध्ये ज्या पद्धतीनं खरपुडी या विकास प्रकल्पाच्या नावानं शेतकऱ्याची लूट आणि सरकारच्या शासनाच्या पैशाची लूट करण्याचं एक सिंडिकेट तयार झालेलं आहे। लाख 5-5, 2-2, 5-5, 10-10 लाख रुपयानं एक जमीन खरेदी करायची, नंतर सरकारकडून त्याचा 1,80,00,000 रुपये असा मोबदला घ्यायचा आणि सरकारचे नगरविकास विभागाचे अधिकारी त्याच्यात सामील होण्याचं, सिडकोचे अधिकारी त्यात सामील होण्याचा प्रकार घडला। वारंवार आम्ही तक्रारी केलेल्या आहेत की जवळपास शेकडो एकर जमीन शेकडो शेतकऱ्यांची फक्त 5 जणांनी खरेदी केली आणि आता जो प्रकल्प देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केला होता तोच प्रकल्प पुन्हा एकदा नव्याने कसा होऊ शकतो हा आमचा प्रश्न। एकीकडे जालन्याचं प्रकरण समोर येत असताना शिंदेंसाठी आणखी एक प्रकरण अडचणीचं ठरू शकतं। मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमधील कचरा गोळा करण्याची निविदा
रद्द करण्यात आली आहे। ती निविदा शिंदे सरकारमध्ये निघाली होती। मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमधील कचरा उचलण्याची ही निविदा सुमारे 1400 कोटी रुपयांची होती। मुंबई उच्च न्यायालयाने या निविदेच्या विरोधामध्ये निर्णय दिलेला आहे। कचरा उचलण्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय शिंदेंनी घेतला होता। शिंदेंचा निर्णय अमान्य करत उच्च न्यायालयाने निविदा रद्द केली। विशेष म्हणजे शिंदे सरकार आल्यापासून भाजपा या निविदेचा विरोध करत होती। तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या शिंदेंच्या निर्णयाचा विरोध करताना भारतीय जनता पार्टीचा तर्क काय होता ते पहा। शिंदे सरकारमध्ये 2024 मध्ये दर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी स्वच्छतेची धडक मोहीम राबवायचं ठरवण्यात आलं। हातामध्ये झाडू घेऊन शिंदे मुख्यमंत्री असूनही स्वतः या मोहिमेचा पुरस्कार करण्यासाठी स्वच्छता करताना दिसले। ही मोहीम एका संस्थेकडून राबवली जाणार होती। स्वच्छतेच्या धडक मोहिमेच्या अंतर्गत मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधला तर कचरा उचलला जाणार होता। कचरा वेचक बेरोजगारांच्या संस्थेने शिंदेंच्या निर्णयाला न्यायालयामध्ये आव्हान दिलं। तत्कालीन पावसाळी अधिवेशनात भाजपाचे विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला। मुंबई महापालिकेने मोहीम राबवावी का असं ऑक्टोबर 2024 मध्ये विचारलं। महापालिकेला शिंदे सरकारकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही। अखेर न्यायालयाने प्रक्रिया राबवण्यामध्ये विलंब झाला असं म्हणत निविदा रद्द केली आहे। जवळपास 70-75 हजार लोकांचा उदरनिर्वाह या बचत गट, महिला संस्था, बेरोजगारांच्या संस्था, मजूर संस्था यांच्या मार्फत होत होता आणि त्याच्यामुळे एवढा मोठा रोजगार त्यांच्या हाताला मिळत असताना कुणाची तरी एकाची भर करायची, हा कुठला न्याय? या अर्थाने मी विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केला होता। तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला समर्थन दिलं होतं। एकीकडे शिंदेंना स्वतःचेच निर्णय डोकेदुखी ठरत असताना दुसरीकडे त्यांच्या पक्षाचं राष्ट्रवादी बरोबर सहज काही जुळत नाही। राष्ट्रवादी आणि शिंदेंमध्ये सूर न जुळत असल्याची विविध उदाहरणं दिसतात। पालकमंत्री पदाचा मुद्दा हा त्यातला कळीचा मुद्दा आहे। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघेही आग्रही आहेत। रायगडबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात वितुष्ट आहे। राष्ट्रवादी शिवसेनेचं ऐकत नाहीये। तर नाशिकमध्ये पालकमंत्री बदलण्याची मागणी भाजपाने अव्हेरलेली आहे। या वादामध्ये शिंदेंनी अचानक नाशिकमध्ये जाऊन बैठका घेतल्या, प्रशासनाला आदेश दिले आणि हे सगळं घडत असताना ज्या वेळेला त्या बैठकांमध्ये गिरीश महाजन नव्हते तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही बैठकीत का गेला नाहीत। भारतीय जनता पार्टीने एकूणातच शिंदेंच्याकडून प्रशासकीय पद्धतीवर केलेलं अतिक्रमण याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं आणि त्यावर गिरीश महाजनांचं उत्तर ऐका। 12 वर्षापूर्वी जेवढी गर्दी होती त्यापेक्षा दुप्पट गर्दी ही नाशिकला यावेळेला कुंभमेळ्यात होणार आहे आणि म्हणून ही आमची सगळ्याची जबाबदारी आहे। आता शिंदे साहेब नाशिकला जाते तर त्यांनी कुंभमेळ्या संदर्भामध्ये जर आढावा बैठक घेतली तर यात गैर काय? चुकीचं काही नाही। फक्त मला जर वेळ असेल मी नक्की गेलो असतो, परंतु मला अजून त्या ठिकाणी आज उद्या CM साहेब आमच्याकडे येत आहेत, त्यामुळे कार्यक्रमाची थोडी गर्दी आहे, त्यामुळे मी जाऊ शकलो नाही एवढंच। राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात संघर्षाचे रोज नवनवे मुद्दे उभे राहत आहेत। यात प्रकरण इतकं वाढलंय की शिंदेंच्या एका कार्यकर्त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संपवण्याची भाषा केली। पोलिसी कारवाईने हे प्रकरण शांत झालं। सगळा वाद झाला तो भगूरच्या पाणी प्रश्नाच्यामुळे। भगूरमध्ये शिवसेनेच्या वतीने पाणी प्रश्न सोडवण्यासाठी श्रेय घेण्यात आलं आणि त्याच बाजूला दुसरीकडे
कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीनं सुद्धा या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपला दावा दाखल केला। पाणी पुरवठा योजना आहे धरणापासून तर इथपर्यंत त्याचा एक बृहत आराखडा 7 वर्षापासून तयार होत होता। ज्या एजन्सीला भगूर नगरपालिकेने नेमलं ते 5-7 वर्षापूर्वी त्या तुमच्या धुळे येथील एका एजन्सीला ते काम दिलेलं होतं। त्या एजन्सीनी त्याचा बृहत आराखडा तयार केल्यानंतर त्या याच्यानुसार त्याला सँक्शन घेतलं आणि सँक्शन घेतल्यानंतर त्याचं एस्टिमेट तयार केलं। MGPच्या माध्यमातून त्याला एस्टिमेटला मंजुरी घेतली आणि मंजुरी घेतल्यानंतर शिंदे साहेबांकडे हा प्रकल्प देऊन त्याला आपण स्वतः मंजुरी घेतलेली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या जन्मभूमीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री येऊन आपल्या पाणी पुरवठा योजनेचं आज भूमिपूजन त्यांनी केलेलं आहे आणि पाणी पुरवठा योजना लवकरच भगूरकरांच्या सेवेसाठी, माझ्या माता भगिनींचा त्रास दूर करण्यासाठी आपल्या सेवेत रुजू होणार आहे। महायुतीच्या दुसऱ्या सरकारमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना शिवसेना स्टाईलनंच सत्ता राबवायची खुमखुमी आली आहे। शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांचं हे वागणं धकून गेलं, पण आता तसं होत नाहीये आणि म्हणूनच कुरबुरी वाढल्या आहेत। कुरबुरींमध्ये पहिली कुरबुर तर अशी आहे की प्रशासन शिंदेंच्या मंत्र्यांचं ऐकत नाही। आतापर्यंत दादा भुसे, उदय सामंत, प्रताप सरनाईक यांनी तशी तक्रार केलेली आहे। पालकमंत्री पदाच्या वाटपाचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही आणि त्याची कुरकुरही सुरू आहे। शिवसेना नेत्यांची सुरक्षा कमी झाली आहे, हा आणखीन एक मुद्दा। त्यातही संख्याबळ शिवसेनेचं जास्त आहे, पण झुकतं माप मिळतंय राष्ट्रवादीला, अशी तक्रार शिवसेनेचे लोक करू लागले आहेत। विभागाला निधी पुरवठा अपेक्षित आहे। अजित पवार येत्या अर्थसंकल्पात काय करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ठीक आहे, आता यश आणि अपयश हे काय होतं हे आम्ही महायुतीतून दाखवून दिलं होतं। आता महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय राहिलं होतं आणि काय नाही, फक्त रायगडनीच तेवढे आम्ही लाज राखली, एवढं लक्षात ठेवावं। रडीचा डाव खेळण्यापेक्षा सरळ माने तटकरे साहेबांनी जर मोठं मन केलं असतं तर बरेचसे पालकमंत्री झाले असते, पण सगळंच आपल्याकडे पाहिजे असेल असं त्यांची जर वृत्ती असेल तर आम्हाला न्याय हक्क मागणं आमचा अधिकार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चित 1-2 दिवसामध्ये आजच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल असं मी आशावादी। निश्चित होत नाही आहे, आता सगळं थर्ड अंपायर चेक करतात, त्याच्यामुळे थर्ड अंपायरने चेक केलं की नक्की आमच्या बाजूने बोट उंच होईल असं मला वाटतं आणि आम्हाला न्याय मिळेल। शिवसेनेच्या या नाराजीच्या लढाईमध्ये एक मुद्दा आणखी महत्त्वाचा आहे, तो एकनाथ शिंदे यांचा मान राखण्याचा। एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री आहेत, या नात्यानं ते अनेक बाबतीत आता उपमुख्यमंत्री झाल्यावर पर्यायी व्यवस्था लावताना दिसतायत। मुख्यमंत्री आपत्ती निवारण समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, मात्र या समितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विशेष तरतूद करून सामील करून घेण्यात आलंय। मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचं दालन विशेष कक्ष म्हणून असतं, तिथे ते स्वतंत्रपणे बैठका आयोजित करतात। त्याच्याच बाजूला उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यालयासाठी सुद्धा जागा देण्यात आली आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष पहिल्यापासून कार्यरत आहे, पण तरीही शिंदेंनी वैद्यकीय सहायता कक्ष स्वतःसाठी स्वतंत्रपणे स्थापन करून घेतलाय। विकास कामांच्या आढाव्यासाठी मुख्यमंत्र्यांची वॉर रूम अस्तित्वात असते, ज्यात केंद्र राज्य संपर्क सूत्र म्हणून काम केलं जातं। आता शिंदे स्वतःचा समन्वय कक्ष बनवून चुकले आहेत आणि तेही विकास कामांचा आढावा घेऊ इच्छित आहेत। मला हेही सांगायचं आहे, मला कोणी हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका। एकनाथ शिंदे जीवाला जीव देणार आहे, परंतु ज्यांनी मला ओळखलं नाही, ज्यांनी मला समजलं नाही, ते आता समजत असतील। इतकं सगळं घडत असताना भाजपा मात्र या संपूर्ण घटनांकडे अत्यंत शांतपणे आणि तटस्थतेने पाहतोय।
कारण भाजपानं या सगळ्या घडामोडींना हसत खेळत घ्यायचं ठरवलंय. जर समजा भाजपानं थोडी सुद्धा तिरकी प्रतिक्रिया दिली तर महायुतीत वादाचा भडका उडू शकतो, हे मुख्यमंत्री फडणवीस पुरतं ओळखून आहेत. असं आहे की त्या ठिकाणी आमचंच ऑफिस होतं जेव्हा मी उपमुख्यमंत्री होतो, ती जागा त्यांच्याच करता होती. त्यामुळे ऑफिसेसचं रिअलाइनमेंट चाललेलं आहे. त्यामुळे त्याला बातमी बनवणं एवढं मोठी घटना ती नाही आहे. प्रत्येक गोष्टीची बातमी करू नका, सगळं चांगलं चाललंय, नीट आहे. मुख्यमंत्री म्हणतात सगळं चांगलं चाललंय आणि स्वाभाविक आहे, वाद असून किंवा नसून शिंदेंना याच भूमिकेला स्वतःला जोडून घ्यावं लागतंय. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय. ते नवी दिल्लीमध्ये असताना त्यांनी माध्यमांकडे ही भूमिका मांडली. महायुती म्हणून आपण एकसंघ आहोत आणि राहणार अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिलेली आहे.